मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतमोजणी होती. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे. सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण 192 टेबल आणि 122 फेऱ्यांमधून मतमोजणी होणार आहे. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होती आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालंय. आंबेगावमधील औसर इथं मतमोजणी होणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त तसंच स्वायत्त महाविद्यालयांना एबीसी कार्ड तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. तर हे कार्ड संबंधित ई समर्थ प्रणालीशी संलग्न करणं बंधनकारक आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व महाविद्यालयांमधील प्रत्येक विद्यार्थ्याच्या एबीसी कार्डचा तपशील द्यायचा आहे. तसंच न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा दिला. एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नव्या बसेस दाखल होणार आहेत. गर्दीच्या मार्गावर प्रवाशांना उभं राहून प्रवास करावा लागू नये म्हणून 55 आसरी अत्याधुनिक बसेस खरेदी करण्यात आल्या. या नवीन बसेसना राजमाता जिजाऊ असं नाव देण्यात आलं, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. पुण्यातील महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. गेल्या 4 वर्षांपासून महापौर बंगला होता. तब्बल 4 वर्षांनंतर पुण्याचे नवे महापौर या बंगल्यात वास्तव्याला येणार आहेत. त्यामुळे बंगल्यातील डागडुजी आणि फर्निचर बदलण्याचं काम सुरू आहे. जेजुरी गडावर शर्यतीचे बैल उधळलेत. ही सर्व घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. पूजेसाठी शर्यतीचे बैल गडावर आणण्यात आले होते. अचानक ते बैल उधळल्यानं भाविकांची पुरती पळापळ झाली. यात अनेक जण पायऱ्यांवरून घसरून पडले. मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केट परिसरात पार्किंगमध्ये एका ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. नक्षलवाद संपवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कठोर पावलं उचलली. यावेळी छत्तीसगडमधील रायपूरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं शहांनी सांगितलं. दिल्लीमधील मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. जनतेची सेवा करणं हे आमच्यासाठी सत्ता असल्याचं मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी 500 ई बसेसला हिरवा झेंडा दाखवला. यूपीतील मेरठ शहरात प्रतिबंधित औषधांचा मोठा साठा जप्त केला. एका गोदामात ठेवलेली प्रतिबंधित कफ सिरप जप्त केली आहेत. यावेळी 55 लाखांच्या औषधांचा साठा जप्त केला. कानपूरमध्ये एका अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांच्या कारवाईत ड्रग्ज जप्त करण्यात आले. तर पोलिसांनी घटनास्थळावरून 5 आरोपींना अटक केली. राजस्थानच्या कोटा शहरात इमारत कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून 2 जणांचा मृत्यू झाला. तर यावेळी ढिगाऱ्याखालून अनेकांना सुखरूपपणे रेस्क्यू करण्यात आलेला आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडनं 5 गडी राखून अफगाणिस्तानचा पराभव करत विजयी सलामी दिली. अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या समोर 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र किवीनकडून टीम सिफ्रेटनं अर्धशतकी खेळी करत किवीनचा विजय सुकर केला आहे.